माझ्या मम्मीच्या घराकडे ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी रोडनी अशीच गंगा वाहते, कारण की नळ हे खूप वेळपर्यंत असतात आणि रोड झाडण्यापेक्षा लोक पाण्याने स्वच्छ करतात. तर आज आम्हाला टाकळघाटला जायचं होतं, कारण की माझ्या नानाचा स्वयंपाक होता, तर म्हणूनच आम्ही जायला निघालो होतो. तर आत्या आणि मी पायदळ निघालो आणि यशवी आणि रेयांश हे गाडीने येणार होते बस स्टँडपर्यंत. तर तिला वाटलं की मम्मी आणि आत्या आम्हाला सोडून चालले, तर खूप रडत होते. आणि बस स्टँडवर आलो तर एवढी ऊन होती आणि बस पण लागली नव्हती लवकर. नंतर बस वगैरे लागली तर एवढी काही गर्दी नव्हती. तर मग आम्ही आलो टाकळघाटला. नंतर विहारात वगैरे गेलो तर यशवी मस्त उड्या मारतच पायऱ्या उतरत होती, कारण की तिचा दादा जसा करतो सेम तशीच करते ती. तर तिला म्हटलं की बुद्धांच्या पाया लाग, तर ती डोकं ठेवून किती वेळपर्यंत तशीच होती. नंतर मग आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये खूप छान फुलांची वगैरे झाडं होते. तर तिला चाफ्याचे 2 फुलं मी तोडून दिले आणि तिच्या 2 चुट्ट्यांना लावून दिलं. तर तिला खूप छान वाटत होतं आणि 2 फुलं ती घेऊन फिरत होती. तर आत्या म्हणत होती, की "तू खूप क्यूट दिसत आहे, तर फोटो काढू दे, मामाला दाखवते, की तू कशी दिसत होती म्हणून." तर ती काही एका ठिकाणी टिकाचं नावच नाही घेत होती आणि खूप फिरत होती. नंतर जाता-जाता म्हटलं, की "गुलाबाच्या फुलांच्या झाडाजवळ तू थांब." तर तिने फुलच तोडून घेतलं. तर आम्हाला भीती वाटत होती, की कोणी बोललं नाही पाहिजे. नंतर आम्ही हॉलवर आलो आणि जेवण घेतलं. तर यशवी स्वतःच्याच हाताने जेवत होती. तिला म्हटलं, "मी चारून देते." तर नाही म्हणत होती, "आजच्यासाठी एवढंच."